आज सर्व विद्यार्थी आपल्या हक्कासाठी पुण्यामधील सारस मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन आपल्या हक्काच्या जाणीवीसाठी आपल्याला आजपर्यंत जो अन्याय अत्याचार झाला त्याची जाणीव झाली आणि पुण्यातून या चळवळीची लढ्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या पुण्यातील सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थिनी सर्वांनी एक आज अट्टास केलेला आहे आपला हक्क आणि आपल्या मागण्या मिळवण्यासाठी आपण इथून आज लढाईला सुरुवात करत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाता फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचे विचार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी या MPCच्या माध्यमातून आजपर्यंत जो आपण अभ्यास केला पण आपल्या अन्याय करणाऱ्या या सर्वांच्या या व्यवस्थेला आज आपण न डगमगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचं जागृत करून आपण आपलं व्हर्टिकल रिझर्वेशनचा हक्क आपण लवकरात लवकर घेणार आहे आणि आपल्यावरती अन्याय करणाऱ्याला आपण मोडून काढणार आहे आणि आपण जोपर्यंत व्हर्टिकल रिझर्वेशन मिळत नाही त्या गावगाड्यातील गोरगरिबाला त्याशिवाय न्याय मिळणार नाही। 5-6 मार्कांनी जर आरक्षण वाढत असेल तर त्या गोरगरिबांनी काय अन्याय केलाय? जर व्हर्टिकल रिझर्वेशनचा जोपर्यंत मागणी आमची मान्य होणार नाही तोपर्यंत असणारे सर्व वाहक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही चळवळ पोहोचणार आहेत आणि सर्वांना न्याय मिळवून देणार आहे। 36 जिल्ह्यातील 355 तालुक्यातील गावागावात हा विषय आम्ही मार्गी लावणार आहे। त्यामध्ये बिंदू नामुने असेल, व्हर्टिकल रिझर्वेशन असेल, वेगवेगळ्या विभागातील जागा असतील, आरक्षणानुसार जागा येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलंय आणि त्या आरक्षणानुसार आम्ही जागा घेणार, व्हर्टिकल रिझर्वेशन लावणार, सर्व आम्ही या ठिकाणी मागणी आमच्या मान्य करून घेणार। हीच मी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी नतमस्तक होऊन शपथ घेतो आणि हा लढा यशस्वी करून दाखवतो। हीच मी या ठिकाणी शपथ घेतो, थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। धन्यवाद।